नमस्कार मंडळी, कसे आहेत तुम्ही? बरे आहेत ना? तर आपल्याला आता थोडंसं माहिती द्यायची आहे हिंदी बिग बॉसबद्दल. आणि रजत दलाल आपल्याला आता चांगला वाटायला लागला आहे, म्हणजे चांगला आहेच तो. आपण आपल्या त्या फेवरेट कोणी नाही आहे त्याच्यामध्ये, कारण आपण सगळे जे आता राहिलेले आहेत ते सगळे आपल्यासाठी चांगलेच आहेत, कारण सगळे जे खेळत होते ते चांगले राहिलेले आहेत, जे खराब आहेत ते बाहेर जात आहे. ठीक आहे, पण आता एक फॅमिली शो झालेला आहे, म्हणजे सगळे फॅमिलीमध्ये घरातले माणसं येऊन गेलेले आहेत आणि सगळ्यांचे आपापले टोमणे आईवडिलांचे. रजतच्या आईने काय आपलं टोमणं दिलेलं नाही, अविनाशच्या बी आईने कुणाला टोमणं दिलेलं नाही आहे, प्लस विवेनच्या बायकोनी काही कुणाला बोललेलं नाही आहे. खूप भारी मस्त मस्ती करून गेलेले आहेत. तर रजत दलालसाठी सपोर्ट करण्यासाठी अलविश यादव, कटारिया, त्याची मम्मी म्हणजे सारा, परत अजून 2-3 जण आहेत बाहेर. त्यांनी मस्तपैकी मीटअप चालू केलेला आहे गुरगावमध्ये. खूप असं भारी मीटअप चालू केला आहे आणि एकदम भारी, म्हणजे बोलतात ना बांधिलकी. बांधिलकी कशी असते, म्हणजे आपला भाई सपोर्ट करायचा असेल तर भाईला कसा सपोर्ट करायचा, तर ते खूप भारी अलविश यादव करत आहे. परत कटारिया करत आहे. त्यांचं सोशल मीडियावरती फॉलोवर असल्यामुळे ते खूप भारी असं हे करत आहे. हिंदी बिग बॉस असं बोलतात की ट्रॉफी तर रजत दलालच घेऊन जाईल. ठीक आहे, रजत दलाल पहिला जेव्हा चालू शो झाला, बिग बॉस चालू झाला, तेव्हा रजत दलाल थोडा जास्त त्याला राग यायचा. आता जरा कमी सलमान खानने पण सांगितलं थोडंसं कमी कर, त्यापासून तो थोडा कमी करत गेला. त्यानंतर आता खूप सारा भारी खेळतोय आणि सगळ्याला सपोर्ट करून खेळतोय. असं नाही की कुणावरती राग दाखवतोय. काय तर काम आहे, त्याच्या मनामध्ये काय राग असेल काय असेल आपल्याला काय माहिती नाही आहे, पण त्याच्या मनामध्ये सध्या तर राग दिसत नाही. तो असा भारी खेळतोय की एक नंबर खेळतोय आणि सगळ्याला घेऊन खेळतोय, त्यामुळे खूप भारी. अविनाश तर बेस्टच आहे भाई, कारण तो सगळ्याची मिमिक्री खूप भारी करतोय. एवढी भारी करतो ना की वाट लावून नको, एक नंबर. झापूक सारखी खेळतोय. तर झापूक असे बिग बॉसचे आपले व्हिडिओ थोडे छोटे येत राहणार आहेत. तर आपल्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा.